नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या खाऊचा डब्बा स्पेशल भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळी काय होतं माहिती आहे का, एकच सुट्टी होती. म्हणजे मधली सुट्टी आपण म्हणतो ना, ती एकच होती. आता कसं आहे, एक मधली सुट्टी, एक छोटी सुट्टी, अशा दोन सुट्टी असतात. पण अगदी मनातलं सांगू का, मला असं वाटतं की हे जे छोट्या सुट्ट्या असतात ना, त्या सुट्टीमध्ये अभ्यास करायचा आणि जे मधले जे तास असतात ना, त्यात सुट्टी घ्यायची. काय म्हणजे 5-6 तास सुट्टी आणि जो सुट्टीचा तास असतो तिथे अभ्यास, है ना. मज्जाच मज्जा. म्हणजे 5-6 डबे लागतील आपल्याला आणि कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी दांडी मारणार नाही शाळेला, बरोबर की नाही. काय मजा येईल ना, शपथ. असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण तुम्हाला तो चांद नावाचं जे एक पुस्तक आहे ना, ते वाचा. हां, त्यामध्ये ना खूप छान छान गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे गमतीच्या गोष्टी नाहीत बरं का. हां, शाळेची एक कथा आहे. त्या शाळेत कसं शिकवतात, त्या मुलांना डेव्हलप कसं करतात, त्यांना विज्ञान कसं शिकवतात, गणित कसं शिकवतात, एक वेगळ्या पद्धतीने शिकवतात. आणि मला असं वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं आहे की नुसतं सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जर मुलांना दिलं तर ते पटकन त्यांच्या लक्षात राहतं, आहे की नाही. म्हणजे मला तर असं वाटतं ना की म्हणजे मला आठवतं आहे, ते पुस्तक वाचलेलं मी होतं, मला आठवतं आहे त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की एक घास 32 वेळा चावून खावा. हां, म्हणजे हे आपल्याकडे सुद्धा लिहिलेलं आहे, पण त्या पुस्तकात सुद्धा लिहिलं होतं. आणि त्या म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं आपण जेवणाच्या आधी म्हणतो, तसं तिथे जेवणाच्या आधी, त्या शाळेत जेवणाच्या आधी हे वाक्य म्हणतात. असो, ते दिवस बदललेले आहेत, आता दिवस बदललेले आहेत. आताची मुलं किंवा आताची पिढी डब्यात काय खाते हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच मी इथे माझ्या एका बालमित्राला बोलवलेलं आहे, त्याचं आपण स्वागत करूया. माझं नाव प्रीत, माझ्या स्कूलचं नाव आहे सेंट अँन्स हायस्कूल. मला सगळे घरी लुकटूक म्हणतात. मी माझ्या बहिणीबरोबर मस्ती करतो, पण जेव्हा मी तिला मारतो मग ती मम्मीला नाव सांगते आणि मम्मी मला मारायला लागते. माझं फेवरेट डिश आहे लॉलीपॉप. मी जेव्हा मोठा होईल तेव्हा फुटबॉल प्लेअर बनील आणि माझ्या फेवरेट फुटबॉल प्लेअरचं नाव आहे रोनाल्डिनो. माझा एक छोटासा मित्र इथे आलेला आहे, प्रीत करवीर. प्रीत, तुझं कितवीत आहेस तू म्हणालास? मी 5वीत आहे. 5वीत आहेस. आणि शाळेचं नाव काय? सेंट अँन्स हायस्कूल. सेंट हायस्कूल. सेंट अँन्स हायस्कूल. कुठे आहे ही शाळा? मालाडमध्ये. बरं, तुझा आवडता विषय कुठला? आवडता विषय मॅथ्स. आई ग, मी किती वेळा नापास झालो माहिती आहे मॅथ्समध्ये. ढकलला, वरच्या वर्गात ढकलला वगैरे, असं खूप वेळा. 2-4 टीचर सोडून गेले होते शाळा माझं एकंदरीत मॅथ्सची प्रगती बघून. आणि ही तुझी बहीण ना? हां, मोठी बहीण. हां, मोठी. भांडता की नाही तुम्ही? हां, भांडतात ना. कडा भांडता की नाही? विषय काय असतो? आणि विषय तर कधी कधी मी तिचं काय पण घेतो तर ती मला मारायला लागते. आणि कुठला चॅनल बघायचा ह्याच्यावरून होते की नाही भांडण? होते. तुझं नाव नाही मला सांगितलं सर. सलोनी कडवी. सलोनी. आणि मग ह्यांची भांडणं, तुम्ही मातोश्री यांच्या, तुमचं नाव काय? रश्मी करवीर. रश्मी. ह्यांची भांडणं कशी सोडत आहो तुम्ही? सुटत नाही हो. पण तसेच समजावून ना, प्रेमाने दोघांना. ओके. की बाबा ती मोठी आहे, तू तिचं ऐकायला पाहिजे, तुझी दीदी आहे आणि तो छोटा आहे, तू पण त्याचं ऐकायला पाहिजे. छोटेपणाचे फायदे सुद्धा घेत असशील ना? हो. मग ताईगिरी काय करते ही तुझ्यावर? ताईगिरी करते की नाही? हो, करते ना कधी कधी करते ना. मग तू ढिशूम बरं, तुला खायला काय आवडतं? मला भेंड्याची भाजी. भेंड्याची म्हणजे परतून का भरलेली, म्हणजे अशी उभी? ओके. आणि तुला काय खायला आवडतं? मला जंक फूड. ओके, म्हणजे पिझ्झा अँड ऑल दॅट. ओके, म्हणजे तुला व्हरायटी ऑफ पिझ्झा तुझे सगळे खाऊन झाले असतील ना? हां. आणि तुला आवडतं का रे पिझ्झा? नाही, मला बर्गर आवडते. बर्गर आवडतं. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं समजा लहानपणी, आपण जर तुमचं लहानपण आठवलं तर तुम्हाला हे असलं काही खायला मिळत होतं का? नाही हो, तेव्हा कुठे होतं हे सगळं. आम्ही साधं वरण भात भाजी चपाती हेच खाल्लेलं आहे. ओके. आणि पहिले आपल्याला तेच ब्रेकफास्टला काय होतं? ब्रेकफास्ट आपलं नेहमीच पोहा, उपमा वगैरे, इडली. मग आता ह्याचं जे जंक फूड खाणं आहे त्याबद्दल तुम्हाला कधी चिडचिड होते का? मला होते बाबा. होते, नक्कीच होते. जेवायच्या वेळी तुम्ही जर पिझ्झा खायला? पण मी जेवायच्या वेळी देत नाही ना. व्हेरी गुड. असंच पाहिजे. जेवायच्या वेळी अजिबात नाही. जेवायच्या वेळी पूर्ण जेवायचं. जेवल्यानंतर तुम्ही काय पण खा. ओके. काय हरकत. ओके.
पण जेवण म्हणजे पूर्ण आपलं न्यूट्रिशन पोटात गेलंच पाहिजे. ओके, म्हणजे ही शिस्तच आहे. पण घरात साधारणपणे जेवणाच्या ज्यावेळी एकत्र जेव्हा बसता तेव्हा हिचं एक वेगळं आवडणं असतं, ह्याचं एक वेगळं आवडणं सगळ्यांचं वेगवेगळं असतं, असतं. यजमानांचं एक हो, वेगळं. वेगवेगळं. मग हे जमवतं कसं गणित? जमवावं लागतं बाबा. खूप कठीण आहे. कारण की सगळ्यांच्याच फरमाईशी वेगवेगळ्या असतात. ओके. त्याला एक भाजी नाही आवडत, तिला ही दुसरी भाजी नाही आवडत, त्यांचं काही वेगळंच असतं, त्यांना मग नॉनव्हेज हवंच असतं. ओके, तू कितवीत आहे म्हणालीस? मी 7वी, आणि शाळा कुठली? कार्मेल ऑफ सेंट जोसेफ. ओके, तू कधी आईला मदत करते का गणित बनवायला? कधी कधी म्हणजे आता चपाती लाटत असेल मम्मी तर थोडासा पीठ राहिला की मग मम्मी सांगते की आता तू लाट. लाटी बनव आणि लाट. तुझा काही संबंधच नसेल ना. नाही. आपण फक्त खाण्याचं बघायचं. हा. आपण या बाजूला, त्या दोघे त्या बाजूला, ते लक्षात ठेव कायम. हा, आपण दोघे इथे, आपण फक्त खाण्याचं काम करायचं. ओके, आता आज काय माझा प्रॉब्लेम काय माहिती, म्हणजे ह्याचाही प्रॉब्लेम आहे. जरा आम्ही खूप बोललो ना की आम्हाला भूक लागते, आणि भूक लागली की लगेच आपल्याला खायला पाहिजे असतं. तर तुम्ही दोघे काहीतरी बनवणार आहात. तू काय बनवणार आहेस? सोयाबीन कटलेट. सोयाबीन कटलेट. हे कुठे शिकलीस का तू? मम्मी. मम्मीने शिकवलं. आणि तुम्ही काय बनवणार आहात? मी बनवणार आहे स्पिनच रोल विथ फ्रेंच बीन्स. स्पिनच रोल विथ फ्रेंच बीन्स. ओके, तुला आवडतं हा पदार्थ? हा, आवडतो. हा, मला पण खूप आवडतो. आवडतो. मला पण आवडतो, आणि जरा चटपटीत आवडतो ना तुला. हा. मग आता आईला सांगूया आपण बनवताना. ओके, पहिले तू बनवणार का आई बनवणार? आई बनवणार. चला आपण या किचनकडे जाऊया. प्रीत आणि त्याचे आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. आपला पहिला पदार्थ आता तयार होणार आहे. प्रीत, तुला हा पदार्थ आवडतो का? हो. काय नाव काय आहे पदार्थाचं? स्पिनच रोल अँड फ्रेंच बीन्स. ओके, हा तू आईला शिकवलास का? नाही, आईने मला अच्छा, शिकवलं. आईने. असं उलट झालं आहे तुझं. बरं बरं, ठीक आहे. आता आपण साहित्य बघायचं, पण मी काय म्हणतो, साहित्य बघण्यापूर्वी प्रीत तुझ्याकडे थोडासा वेळ आहे. तर तुझा आवडता ऍक्टर कोण आहे म्हणून तू सलमान म्हणाला? खान. सलमान खान. तर आपण उभ्या उभ्या, वेळ आहे तर एखादा निबंध लिहून टाकूया ना थोडक्यात. आणि निबंधाचा विषय काय असेल? निबंधाचा विषय आहे की एक दिवस सलमान खान बरोबर. लिहिशील? असं काहीतरी ढाचू पाहिजे का, असं समथिंग असं डिफरंट. तू लिहायला घे, तोपर्यंत आम्ही इथे बनवायला घेतो. मला साहित्य सांगता काय काय? उकडलेला बटाटा, पनीरची पेस्ट घालून मळलेला पीठ, ओके, कोथिंबीर, फरसबी बारीक चिरलेली, ओके, आलं, मिरची, चीज आणि मीठ आणि काय? कणिक. म्हणजे चपातीचं आपण नेहमीप्रमाणे असतं ते. बरं, हे काय केलं मला कळलं नाही. तुम्ही हे काय? हे पालकची मी पेस्ट केली आहे आणि त्याच्यात मी कणिक मळलेली आहे. ओके, म्हणजे आपण सिंपल. हा, ठीक आहे. म्हणजे पालक मुलं खात नाही म्हणून असं काहीतरी त्यांच्या जाणवायची पोटात टाकायला लागतं. काय माहितीये काय, त्या पुरीची मध्ये मध्ये लडबड नको आहे ना, म्हणून मी त्याला कामाला लावलंय, नथिंग एल्स. चला, आमची साहित्य तर बघितलेले, तयारी झालेली आहे. आता काय करायचं मला आता पहिल्यांदा आपण तेल तापवत ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यात आलं आणि मिरची टाकूया. ओके, बस. जरा परतूया. आता आपण त्याच्यात फरसबी ऍड करूया. फरसबी एकदम बारीक चिरून घ्यायची, आणि जर नाही आपल्याला वेळ असेल तर मिक्सरमध्ये थोडीशी फिरवली तरी चालते, पण पेस्ट नाही करायची. हा, आता आपण त्यात बटाटा ऍड करूया. अजून घाला. हा, बस. 1 कप फरसबी कापलेली असेल ना तर 1 बटाटा घ्यायचा. ओके. आता त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडासा चाट मसाला आणि भरपूर कोथिंबीर. ओके, आता एक वाफ घेऊया, बस. म्हणजे फरसबी थोडीशी शिजली पाहिजे. साधारण एक अर्धा 1 मिनिट. या मुलांना सुट्ट्या कधी असतात? शनिवार रविवार. शनिवार रविवार. हा, काय जमतंय का प्रीत? हो. गणित जमतंय का? हो. सलमान खानचं झालं असेल. झालं असेल का? बघूया. आता हे आपण जरा बाउलमध्ये काढूया आणि थंड होऊ द्या जरा. ओके, आपली भाजी आता तयार झाली. ती थंड होईपर्यंत आता काय करायचं आपण? आता आपण जो पालकची पेस्ट घालून पीठ मळलेलं आहे त्याची आपण एक चपाती लाटूया. ओके, आपण चपाती भाजून घेऊया.
आता आपली चपाती झालेली आहे. ओके. आपण काढून घेऊया याच्यात हम्म. आणि ते जे स्टफिंग आहे त्याच्यात भरूया. त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचं. ते टेस्ट करून बघतो म्हणजे कसं व्यवस्थित झालंय की नाही. सही. झालं की आपण मग ते तिरपे असे कापून घेऊया ओके. आणि त्याच्यावरती चीज वगैरे ती जसं खायला मोकळे. प्रीत काय झालं, जमते की नाही? हो जमते. जमलं ना? म्हणजे दिवस संपला की नाही? एक दिवस सलमान बरोबर होता, दिवस संपला की नाही अजून? संध्याकाळ रात्र सूर्यास्त झाला ना? हा. ओके. मग आता काय करायचं? आता आपल्याला ते वाचायचं, पण ते आपण नंतर वाचूया. ओके. आता हे कशाबरोबर खायचं आपण? सॉस किंवा चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. फॅन्टास्टिक. म्हणजे खायला मोकळे झालं, तुम्ही लिहायला मोकळ्या झालात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्पिनॅच रोल्स विथ फ्रेंच बीन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेला बटाटा, पालक पेस्ट घालून भिजवलेलं गव्हाचं पीठ, कोथिंबीर, फरसबी, आलं, हिरवी मिरची, चीज, मीठ आणि गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं, मिरची, बारीक चिरलेली फरसबी आणि उकडून मॅश केलेला बटाटा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून थंड करून घ्यावं. पालक पेस्ट घातलेल्या गव्हाच्या पिठाची पोळी लाटून ती भाजून घ्यावी. त्यामध्ये सारण भरावं. चीजने गार्निशिंग करून स्पिनॅच रोल सर्व्ह करावेत.